नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट देणार आहे। यामध्ये शोल्डर, मुंडा, कटोरी आणि गळा रुंदी किती घ्यायची याची सविस्तर माहिती सांगणार आहे। प्लस यामध्ये मुंडासुद्धा मी फॉर्म्युलानुसार घेणार आहे, कटोरीसुद्धा फॉर्म्युलानुसार घेणार आहे। त्यामुळे हा चार्ट जो आहे तो तुम्हाला 100% उपयोगी पडणार आहे। तर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज या चार्टनुसार तयार होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि मी जो हा चार्ट देणार आहे तो तुम्ही नोट करून घ्या। पहा, तुम्हाला एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तयार होईल। तर कटोरी ब्लाऊजसाठी पहा, इथे मी सांगणार आहे शोल्डर मुंडा तर सर्व ब्लाऊजमध्ये मी एकच देणार आहे। मग तुम्ही नंतर यामध्ये प्रिन्सेस ब्लाऊजसुद्धा कटिंग करू शकता। तर प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये तुम्हाला टक्सची रुंदी जी आहे ती तेवढी वेगवेगळी घ्यावी लागते। तर तसं तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजचा चार्ट हवा असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तो सुद्धा मी नक्की तयार करेन। तर इथे मी हा चार्ट तयार करण्यासाठी काय घेतलंय पहा, पहिल्यांदा छातीचं मेजरमेंट, शोल्डर, मुंडा आणि कटोरी। आता इथं आपण 28 साईज पासून चेस्टचं मार्किंग चालू करणार आहे। तर पहा, यामध्ये 28 चेस्टमध्ये शोल्डर घेणार आहे मी 4 इंच आणि मुंडा घेणार आहे 4.5। तर हा जो मुंडा आहे हा फॉर्म्युलानुसार आहे। फॉर्म्युला काय वापरतो आपण, चेस्टचा 8वा भाग प्लस 1 इंच। तर त्यानुसार हा फॉर्म्युला आहे पहा। तर एकदम परफेक्टच असं हे बसणार आहे। आणि कटोरी सुद्धा फॉर्म्युलानुसारच आहे। कटोरीचा फॉर्म्युला काय आहे, छातीचा 6वा भाग मायनस अर्धा इंच, यानुसार आपली कटोरी निघते। तर त्यानुसार इथे मी तुम्हाला कटोरी देणार आहे। तर ती कटोरी निघते 4 इंच, 4.1 निघते। तर आपण ती 4 इंचच घ्यायची आहे आणि गळा रुंदी इथं फक्त 1.5 इंच घ्यायची 28 साईजसाठी। तर इथं आता पुढची साईज असणार आहे 30 मध्ये शोल्डर घेणार आहे मी 4.5, मुंडा घेणार आहे 4.25 आणि कटोरी इथं घेणार आहे मी 4.5 इंच आणि 1.25 इंच तुम्ही इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे। डीप नेकनुसार मी हे सर्व सांगत आहे, हे लक्षात घ्या। 8, 9, 10 इंच गळा असेल किंवा 7 इंच गळ्याला सुद्धा तुम्ही हा चार्ट वापरू शकता। 32 साईजसाठी शोल्डर घेणार आहे मी 5 इंच, मुंडा घेणार आहे 5 इंच आणि कटोरी घ्यायची आहे 4.25 इंच, गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे। तर यानुसार इथं कटोरी घ्यायची। आता 34 साईज पाहू, शोल्डर 5, मुंडा 5.25 घ्या आणि कटोरी घ्यायची आहे 5, गळा रुंदी 2। 36 साईज मध्ये शोल्डर घ्यायचं आहे 5.5, मुंडा पण घ्यायचा आहे 5.5 आणि कटोरी घेणार आहे 36 मध्ये सुद्धा 5.5, गळा रुंदी 2 इंच। 38 मध्ये शोल्डर घ्यायचं आहे 5.5, मुंडा घ्यायचा आहे 5.25 आणि कटोरी घ्यायची आहे 5.25, गळा रुंदी 2 इंच। 40 मध्ये शोल्डर घ्यायचं 5.5, इथे मुंडा घ्यायचा आहे 6। आता मी इथं तुम्हाला डायरेक्ट सांगते पहा, जर आता 40 साईज हेवी साईज येते तर त्यामध्ये कसं होतं, मुंडा घेत जो आहे आपला, तर पहा आपला असा हा ब्लाऊज असतो। ठीक आहे, तर हा जो आपण आकार दिलेला आहे ना मुंड्याला, तो घेर जो आहे तो आपण नेहमी मोजत असतो। तर तुम्ही आपलं कटिंग पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की हा घेर जर समजा जास्त असेल तर त्यावेळेस
6.25 इंच सुद्धा आपल्याला इथं मुंडा घ्यावा लागतो. फॉर्म्युलानुसार मुंड्याची उंची जी आहे ती 6 इंच निघते. मग आपण मुंडाघेर मोजायचं आहे. मुंडाघेरानुसार इथं 6.25 इंचापर्यंत सुद्धा आपल्याला मुंड्याची उंची जी आहे ती ठेवावी लागते, हे लक्षात घ्या. आणि कटोरी घेणार आहे 6 इंच आणि गळा रुंदी 2.25 इंच मी या इथे घेणार आहे. डीप नेकमध्ये कधीही आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती जास्त ठेवायची नाही. कधीही गळ्याची रुंदी जी आहे ती कमी ठेवायची आहे. त्यामुळं तुमचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही. आता इथे 42 साईजमध्ये शोल्डर घेऊ आपण. 6 मुंडा घ्यायचा आहे, 6.25 आणि कटोरी घ्यायची आहे 6.5. गळ्याची रुंदी 2.25. 44 मध्ये शोल्डर 6, मुंडा 6.5, कटोरी 6.25 आणि इथं मी गळ्याची रुंदी 2.25 इंचच घेणार आहे. तर शक्यतो माझं कटिंग जर पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला समजेलच की मी गळ्याची रुंदी शक्यतो जास्त घेत नाही. 2, 2.25, 2, 2.25 एवढीच माझी गळ्याची रुंदी जी आहे ती असते. 46 साईज घेऊया. इथं शोल्डर मी 6 इंच घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे 6.25, 6.25. कटोरी येणार आहे 7 इंचाची आणि इथे मग 2.5 इंच तुम्ही गळ्याची रुंदी ठेवू शकता. तर एकदम सोप्या पद्धतीने इथे मी चार्ट सांगितला आहे आणि एकदम परफेक्ट असा हा चार्ट आहे. म्हणजे पहा, हे मी फॉर्म्युलानुसारच सर्व तुम्हाला चार्ट इथं बनवून दिला आहे. गळा रुंदीसुद्धा मी माझ्या अनुभवानुसार, मी जेवढं पहा वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज कटिंग केलेले आहेत त्यामध्ये माझ्या अनुभवानुसार मी गळा रुंदी एवढी ठेवल्यानंतर शोल्डर उतरत नाही. तर तसाच मी तुम्हाला या इथे चार्ट दिला आहे. शोल्डर मी या इथे परफेक्ट घेतलेलं आहे. डीप नेकनुसार आपल्याला जास्त शोल्डर घेऊन चालत नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा शोल्डर मुंडा चार्ट वापरायचा आहे. तर इथे पहा 7, 8, 9 आणि 10 इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही हा चार्ट वापरा. 11-12 इंच जेव्हा नेक असतो त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. त्यावेळेस आपल्याला पहा कटिंग करताना काय करायचं, इथे मी लगेचच तुम्हाला चार्ट देते. तो सुद्धा 11 आणि 12 इंच गळा असताना काय करायचं, जेवढं शोल्डर आहे, समजा आता तुमचं 15 इंच शोल्डर आहे त्याचा निम्मा करायचा 7.5 आणि त्यातून 2.5 इंच मायनस करायचं आहे. आणि मग आपल्याला इथं जे काही शोल्डर येईल, आता 7.5 मधून जर 2.5 गेले तर किती राहतात, 5 इंच. मग एवढंच शोल्डर आपल्याला ठेवायचं असतं 11-12 इंच नेकमध्ये, कारण हे खूप डीप असे गळे होतात. आणि 11-12 इंचाचं गळ्याचं कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि हा चार्ट तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये वापरू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.